नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ, तलवाडे, इंद्रिहट्टी, रणाळे परिसरात अवकाळी पावसासह वादळी वारा आणि गारपिटीने कहर केला असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। यासोबतच मका, गहू, पपई या पिकांनाही मोठा फटका बसला असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। या पार्श्वभूमीवर भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी परिस्थितीची माहिती घेतली। नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ पंचनामा करून शासनाकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी। तसेच माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित हे रुग्णालयात असताना सुद्धा त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला व त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात। याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील तसेच परिसरातले शेतकरी उपस्थित होते। अवकाळी पावसामुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण असून प्रशासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी जोर धरत आहे। आणि आसपासच्या गावांमध्ये काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आणि जोराने वादळ आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं या परिसरामध्ये नुकसान झालंय। आज सकाळपासून मी काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन स्वतः हे नुकसान झाल्याची पाहणी केली। माझ्यासोबत कृषी विभागाचे, रेव्हेन्यू खात्याचे अधिकारी हे देखील या ठिकाणी पाहणी करायला आले होते आणि मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केल्या आहे की सरसकट सर्वांचे पंचनामे करा, कारण कोणाचं जास्त कोणाचं कमी, पण सगळ्याच शेतकऱ्यांचं नुकसान हे या ठिकाणी झालेलं आहे। आणि दुर्दैवाने आता बरेचसे पिकं हे आता कापणीला आलेले होते। या परिसरामध्ये कांदा लागवड मोठ्या प्रमाणावर होतो आणि कांद्याचं फार मोठं नुकसान या भागामध्ये झालेलं आहे। म्हणजे दुर्दैवानं जेवढा खर्च त्यांना लागवडीसाठी आला, कदाचित आता तेवढा सुद्धा त्यांचा निघणार की नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। आणि म्हणून मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सूचना केली आहे की सरसकट सगळ्यांचे पंचनामे करा। दुसरं, ज्यांनी जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।